फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. नमस्कार, मी जया महाजन आणि आज तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या कल्पवृक्ष सृजनाच्या या कार्यक्रमामध्ये. तर आजचा जो कार्यक्रम आपला असणार आहे त्यासंबंधी मी तुम्हाला एक 4 ओळी आधी ऐकून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याकडे आज जे पाहुणे आले आहेत ते कोण आहेत. तर ताल, स्वर आणि शब्दांची संगत, मनाला मिळते नवी उमंगत. ताल, स्वर आणि शब्दांची संगत, मनाला मिळते नवी उमंगत. या स्वरयात्रेत माझ्यासोबत तुम्हा सर्वांचं स्वागत. तर गाणं म्हणजे काय? गाणं म्हणजे फक्त शब्द नाही तर त्या भावना असतात, बरोबर? तर तुम्हाला कळलं आता. आपण एका गायिकेला भेटणार आहोत जिचं नाव आहे रेश्मा आवटे फावडे. तर रेश्मा, नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या कल्पवृक्ष सृजनाचा या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार ताई. तुम्ही कल्पवृक्ष सृजनाचा या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि ब्लँक पेपर स्टुडिओने सुद्धा आमंत्रित केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपल्या या गप्पांना सुरुवात करण्याआधी मी एका श्लोकाने सुरुवात करते. नक्कीच. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरं प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. छान, मस्त. तर सुरुवात करूया आपण की तुला जो गाण्याचा छंद आहे तो कसा आणि कधी निर्माण झाला? गाण्याचा छंद आधी ती आवड निर्माण कशी झाली म्हणजे ती आईकडूनच निर्माण झाली. आई छान गाते, गुणगुणत होती. शाळेत असताना आमच्या मराठीतल्या पुस्तकातली ज्या कविता असतील त्यांना ती छान चाली लावायची. मग ते थोडं उपजत म्हणजे होतं, जसं आई गाते ते ऐकून घरातूनच तुला ते बाळकडून मिळालंय असं म्हटलं तरी हरकत नाही आपण. बरोबर. तुझ्या या करिअरची सुरुवात जी झाली किंवा तुला ही आवड कशी निर्माण झाली गाण्याची, कधी आणि कशी झाली, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगशील? हो, नक्कीच. आवड निर्माण झाली ती आईकडूनच आधी. त्यानंतर मग वडील आम्हाला म्हणजे आम्हा भावंडांना रामाच्या मंदिरात घेऊन जायचे. तिथे कीर्तन ऐकायला लागले. ते गाण्यावरती सूर ऐकू आले. भजनाचा कीर्तनाचा जो कार्यक्रम मग तो खूप छान वाटू लागला. मग त्यावेळेस मग गाणं आवडू लागलं. बरोबर. आणि मग नंतर शाळेत असताना सुद्धा आमच्या चोडणकर मॅडम होत्या, आमच्या संगीत शिक्षिका होत्या त्या. तर त्या जे काही संगीत शिकवायच्या, त्या गाणं म्हणायच्या, ते खूप आवडू लागलं. त्या अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अरे वा. हो. तर त्यांचं मार्गदर्शन पण खूप छान मुलाचं ठरलं. म्हणजे जरी शाळेत असल्या, कॉलेजमध्ये असल्या तरी त्या कॉन्टॅक्टमध्ये राहायच्या की तू थांबू नकोस, तू पुढे गात राहा म्हणून. तुझ्यातलं टॅलेंट त्यांनी ओळखलं होतं. खरं तसं बघायला गेलं त्यांनी ओळखलं होतं ते टॅलेंट. 6वीत असल्यापासून मी स्पर्धेमध्ये असायच्या, त्या मला पुश करायच्या स्पर्धेमध्ये. मग स्पर्धेमध्ये पण 2रा, 3रा, पहिला 1 ते 3 नंबर सोडायचे नाही, म्हणजे यायचेच गायनामध्ये. तर मग ते चालू झालं तेव्हापासूनच, शाळेपासूनच आवड निर्माण झाली.
आणि ते त्यांच्यामुळे. माझ्या पहिला गुरु म्हणजे आई आणि नंतर मग संगीत शिक्षिका माझ्या शाळेतल्या. शाळेनंतर मग तुझं कॉलेज जीवन आलं असेल. हो. मग कॉलेजमध्ये जेव्हा तू म्हणजे सांगीतिक कार्यक्रम वगैरे करत होते तेव्हा हे गाणं आपण पुढे घेऊन जाऊया, तर असं तुला कधी म्हणजे हे झालं प्रेरित? कॉलेजमध्ये असताना ऍक्च्युली संगीत नव्हते मी शिकत, पण एकांकिका करायचे. हा, एकांकिकेमधून मग आम्ही आमचा जो ग्रुप असायचा तोच आम्ही ठरवायचो की मग इकडे प्रोग्राम मिळतोय मग इकडे जायचं, इकडे अभंगांचा कार्यक्रम मिळतोय किंवा इकडे भक्तिगीतांचा कार्यक्रम मिळतोय. मग थीम जसं सीझन असायचे गणपती देवी वगैरे, तसं आमचा ग्रुपच असे कार्यक्रम म्हणजे ठरवायचे आणि आम्ही जायचो. मग तिथून ती सुरुवात झाली स्टेज शो साठी. आणि कॉलेज सुद्धा मग नंतर मग कॉलेजमध्ये पण मी भाग घ्यायला लागले. मग त्यावेळेस मग कॉलेजमधल्या शिक्षकांना सुद्धा मग ते जाणवलं थोडंफार की गाते म्हणून. मग कॉलेजमधून थोडंसं प्रोफेशनल आम्ही बाहेर मग शोज करायला लागलो असं. बरोबर. रेश्मा, आपण जेव्हा आता बॅक कॅमेरा बोलत होतो तेव्हा तू मला बोलताना सांगितलं की तू जॉब पण करतेस. मग तू हे जॉब आणि गाणं कसं साधते, सगळा मेळ कसा? म्हणजे सांसारिक जबाबदाऱ्या पण आपल्यावर असतात आणि आपला छंदही जोपासायचा असतो आपल्याला, प्लस आपल्याला काहीतरी अर्थार्जनासाठी आपण काहीतरी धडपड करत असतो. तर तू कसं सगळं हे मेळ साधून आणते या गोष्टींचा? ऍक्च्युली जॉब म्हणजे जसं कॉलेज झालं तसं मी जॉब फील्ड जसं एक म्हणजे 15-20 झालं तर आई वडिलांचं म्हणजे वडिलांचं मोस्टली असं होतं की ह्या क्षेत्रात आपलं काही काम नाही आहे. तर स्कूल, कॉलेज आणि जॉब. बरोबर. तर मी संगीत क्षेत्राकडे जास्त काही बघितलंच नव्हतं तेव्हा. आणि फक्त गाणं ऐकायचंय, मला आवडायचं, आवड वगैरे ते सगळं होतं. ते त्यांना असं वाटत होतं की आपलं हे काम नाहीये, पुढे त्या फील्डमध्ये काम नाहीये आपलं, आपण आपल्या म्हणजे या क्षेत्रात आपलं कोणीच नाहीये. बरोबर. हा, तू फक्त स्कूल, कॉलेज आणि जॉब करायचा. तसं मी त्यांचं ऐकलंही. जॉब करायला लागले. 10-12 वर्ष माझी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये म्हणजे ॲज अ अकाउंटंट, ॲज अ डॉक्युमेंटेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते कस्टम हाऊस एजंटमध्ये. तर ते करत असताना फक्त ट्रेनमध्ये जो प्रवास होता म्हणजे माझा, तर त्या ट्रेनमध्ये गाणी ऐकायची, बस तेवढ्या पुरतंच ते फक्त मर्यादित होता. रेश्मा, मला मगाशी तू म्हणालीस की उत्तराताई केळकरकडे पण तू क्लासेस म्हणजे शिकली आहेस तू ताईंकडे, तर त्याचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. हो, कॉलेजमध्ये असतानाच मी उत्तराताई केळकरांकडे शिकले. ॲक्च्युली मला सांगण्यात आलं की तू खूप छान गातेस, तर तुला थोडंसं त्याचं मार्गदर्शन पण मिळायला हवं. तर मला सजेस्ट केलं की तू ताईंकडे जा म्हणून. मी ताईंकडे क्लास लावला, पण त्यावेळेस सुद्धा बसेसची फ्रिक्वेन्सी नव्हती. पप्पा म्हणायचे की दादरला शिवाजी पार्कला त्या राहत होत्या, तर बसेसची फ्रिक्वेन्सी नाही आहे, मग तू कॉलेजवरून तिकडे जाणार तर ते योग्य नाही वाटत म्हणून, आणि एवढ्या रात्री घरी यायचं. तर ते सुद्धा हार्डली मी 3-4 महिनेच केले असतील, पण 3-4 महिन्यात त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. हो, त्यांची ते रचलेली गाणी सादर करायच्या, खूप छान होता तो एक्सपिरियन्स सुद्धा. मस्त. तर आता एवढा गॅप जो तुझा झाला होता, तू सांगितलंस मला, तो 10 वर्षांचा गॅप होता. त्याच्यानंतर मग तुला या क्षेत्रामध्ये परतण्याचा निर्णय तुझा किती कठीण असेल, म्हणजे तू कसं तो हे केलंस? हो, ऍक्च्युली ताईंच्या नंतर आहे ना मग लग्न झालं माझं. ते तर मी सोडलंच, मग कल्याणला शिफ्ट झालं. ऍक्च्युली मी राहत होते लालबाग ते कल्याण. बरोबर. कल्याणमध्ये नवीन असल्यामुळे मला इथे कोणी ओळखत नव्हतं, काहीच माहीतच नव्हतं, आणि गायनाचं काय मग मी कसं काय करणार. आणि कल्याणवरून मग CST ला अपडाऊन करायचे जॉबसाठी. तर त्या दरम्यान सुद्धा गाणी ऐकायची छान, आणि गुणगुणायची, बस एवढंच, इथपर्यंतच होतं. पण एक मैत्रीण भेटली कल्याणमध्ये, तर स्नेहा नाव तिचं आहे. तर तिने सजेस्ट केली एक कॉम्पिटिशन येते म्हणून, कल्याण आयडॉल म्हणून, तर त्यामध्ये पार्टिसिपेट करशील का? तर मी म्हटलं ठीक आहे, करून बघू. तर त्यावेळेस 350 पार्टिसिपेंट्स होते. हो, आणि 350 मधून मी 5 मध्ये सिलेक्ट झाले. किती छान. तर ते खूप म्हणजे प्रेरणादायी होता. आणि त्यानंतर पण म्हणजे फ्रेंड सर्कल ते जे काही होते त्यातून जे काही फ्रेंडशिप झाली, ओळखी झाल्या, मग त्या कॉम्पिटिशन वेगळीच कलाटणी तुला मिळाली असेल ना त्या कार्यक्रमानंतर. साहजिकच आहे, 350 विद्यार्थ्यांमधून 5 सिलेक्ट आणि 5 मध्ये तू आलीस म्हटल्यावर खूप छान. मस्तच. तर ती त्या कॉम्पिटिशन मधून ती ओळख झाली, आणि त्यानंतर मग गाण्याचे क्लास कर म्हणून परत असं सजेस्ट करण्यात आलं की तू चांगल्या गुरूंकडे एक शिक्षण घे म्हणून.
मग त्यावेळेस मग गुरु मनोज माळी म्हणून आहेत सर आमचे. तर त्यांची भेट झाली आणि मग म्हणजे सजेस्ट केलं गुरु मनोज माळींकडे तू शिक म्हणून. मग त्यांनी मला सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताच्या 3 एक्झाम मी दिलेल्या आहेत, तर त्यांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं मला. अच्छा, तुझे गुरु कोण म्हणालीस? गुरु मनोज आणि उत्तराताई केळकर आणि शाळेतल्या आपल्या चोडणकर मॅडम. अच्छा, आणि तू मग अशी बोलताना वर्षा भावे मॅडमचं पण नाव घेतलेलं? वर्षा भावे मॅडम या लॉकडाऊन मध्ये त्यांचा मला खूप म्हणजे तसं दादरच्या आहेत त्या. अच्छा, तर करणार काय आता, कुठे जाऊ शकत नाही मी, सगळंच बंद होतं. तर मावशीने चालू ठेवले होते क्लासेस आणि कोर्स एक तिने लहान मुलांसाठी हे केला होता, म्हणजे अरेंज केला होता. तर मला त्याच्यात भाग घ्यायला आवडलं, तर मी म्हटलं मावशीला मी घेऊ शकते का, तर ती बोलली हो का नाही घे म्हणून. तर मग मी तो कोर्स जॉईन केला तिचा आणि ऑनलाईन आमचे लेक्चर्स व्हायचे असे, ती शिकवायची. त्याच्यातून पण मला खूप लहान मुलांना कसं शिकवलं जातं, कसं त्यांच्याशी बोलायचं, कसं त्यांना गाणी शिकवायची. बरं ती गाणी मग चित्रातून शिकवायची, स्टोरीमधून शिकवायची. हे सगळं तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. बरोबर. तर त्या सुद्धा माझ्या गुरु आहेत. ऍक्च्युली गुरु भरपूर आहेत तसं म्हणायला गेलं तर. फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा गुरु आहेत. कारण आपल्याला शिकावंच लागतं आणि मग प्रत्येक वळणावर आपल्याला कुठे ना कुठे गुरु भेटतच जातात. बरोबर आहे. आणि तुझं प्रोफाईल बघताना मला असं कळलं की तुला मी मराठीवरच्या चॅनलमध्ये ताकदी ना दिन, त्या कार्यक्रमाचा अनुभव तुझा काय होता? ते कॉलेजमध्ये असतानाच, म्हणजे कॉलेजमध्ये सजेस्ट केलं की ह्या कार्यक्रमाला तू जा म्हणून. मी म्हटलं ना मगाशी म्हटल्याप्रमाणे की कॉलेजमध्ये आम्हाला सांगायला म्हणजे सांगण्यात येत होतं की आता हा गायनाचा कार्यक्रम आहे, मग तू इथे जा, किंवा हे आहे तरी हा प्रोग्राम म्हणजे तुम्ही भाग घ्या किंवा असं काही. तर ते कॉलेजमधूनच सजेस्ट करण्यात आलं होतं. तर मग ताकदी नदींमध्ये सुद्धा कॉलेज थ्रूच गेले होते. तिथे सुद्धा लास्ट मध्ये आमची टायअप झाली होती सूर आणि लय गटाची. नंतर मग तो गट जिंकला, आम्ही हारलो. ठीक आहे, तिथपर्यंत पण एक्सपिरियन्स खूप छान होता. हो, एक्सपिरियन्स खूप छान होता. बरं, तुला मंचावर जेव्हा तू परफॉर्म करतेस तेव्हा तुझा आनंद आणि तेवढंच आम्हाला जरा त्याबद्दल ऐकायला आवडेल की कसा असतो तुझा अनुभव त्यावेळेस मंचावर जेव्हा तू जातेस, गातेस? मंचावर परफॉर्मन्स करताना स्ट्रगल केल्यानंतर तू तिथपर्यंत आता पोहोचलीस, तर तुला कसं वाटतं तिकडे मंचावर जेव्हा तू जातेस? मंचावर जाताना आधी तर मी स्वामींचं नामस्मरण करते, डोळे बंद करते, स्वामींचं नामस्मरण करते, त्यांना आठवते, त्यांना म्हणते की माझा हा प्रोग्राम बघायला तुम्ही या. मी त्यांना समोरच प्रेक्षकांना बघते तर ते स्वामींच्या म्हणजे मला असं वाटतं की ते बसलेत तिथे. किती छान. तर मी तसंच अनुभवते. आणि म्हणजे ज्यावेळेस मी गाते त्यावेळेस त्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती जे काही हावभाव असतात ना, ते बघूनच खूप छान वाटतं. बरोबर. तो आनंद एक वेगळाच असतो, मग अजून गायला मजा येते छान. आणि तर संगीत क्षेत्रामध्ये तू शाळेत संगीत शिक्षिका म्हणून काम करतेस, तर विद्यार्थ्यांकडून सुद्धा कधी कधी आपल्याला शिकायला मिळतं, तर तुला काय त्याचा अनुभव आहे? खरं आहे, विद्यार्थ्यांकडून शिकायला मिळतं. ऍक्च्युली शाळेमध्ये जॉब करायचा किंवा माझे स्वतःचे पण क्लासेस आहेत, तर ते क्लासेस खोलण्यासाठी सुद्धा आमचे गुरु मनोज माळी सरांनी मला खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता, तुम्ही करा, तुम्ही शिकवता शिकवता तुम्ही शिकू शकाल. हो, बरोबर. म्हणजे त्यांनी तो एक विश्वास पण ठेवला की तुम्ही करू शकता, आणि तो विश्वास त्यांनी दाखवल्यामुळे मी हे सगळं करू शकले. म्हणजे गाण्याचे क्लासेस सुरू केले. 1 मुलापासून आता 30 मुलांचं आहे, म्हणजे 30 मुलं आहेत आणि अजूनही येत आहेत. पण माझ्या कामाच्या व्यापामुळे मला जमत नाही, कारण शाळेचा पण जॉब आहे, स्कूल जॉब आहे. स्कूलमध्ये सुद्धा मग शाळेमध्ये सुद्धा मुलांकडून शिकायला खूप मिळतं, खूप मिळतं शिकायला. माझं तुझे सुगम संगीतचे क्लासेस किंवा बालसंस्कार वर्ग घेते, त्या मुलांना की तू त्याच्यामध्ये काय शिकवतेस? बालसंस्कार वर्गामध्ये शक्यतो आता पालक आताचे कसं इंग्लिश मिडियमला म्हणजे मुलांना जास्त करून तोच कल आहे, मुलांना तिकडेच घातलं जातं. तर इंग्लिश मिडियममध्ये मी CBSE स्कूलमध्ये शिकवते, मला माहिती आहे. तर श्लोक, स्तोत्र, परत जे काही आपल्या मराठी संस्कृतीला अनुसरून जी काही गाणी आहेत किंवा राज्यगीत म्हणा किंवा राष्ट्रगीत, हे प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन मध्ये मुलांचं येत नाही, तर बालसंस्कारामध्ये ते सुद्धा शिकवलं जातं. बरोबर. आणि सुगम मध्ये गाणी प्लस बेसिक राग असतात, अलंकार असतात, हे शिकवलं जातं. बरोबर. रेश्मा,
आता संगीत हा तर तुझा छंद झाला बरोबर, पण संगीताच्या व्यतिरिक्त अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला ऊर्जा देतात जगताना? तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. कुटुंबाचा आधार, म्हणजे माहेरकडचा आधार, सासरकडचा आधार. बरोबर. तर त्यांच्या आधाराशिवाय ती ऊर्जा मिळत नाही. त्यांचा सपोर्ट आहे. प्लस पॉडकास्ट ऐकते, आध्यात्मिक पॉडकास्ट खूप ऐकते. ते ऐकायला खूप आवडतं मला पॉडकास्ट. आणि लहान मुलांना शिकवताना त्यांच्यातली ऊर्जा माझ्यामध्ये येते. मस्त. आता कसं असतं ना की बऱ्याच मुलींना किंवा महिलांना किंवा जे नवीन आहेत ज्यांना संगीत शिकायची आवड आहे पण ते संकोचतात, तर त्यांना तू कसं मार्गदर्शन करतील की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं पुढे जाल किंवा कसं करिअर करू शकतात त्या संगीत क्षेत्रामध्ये, त्याबद्दल सांग. ॲक्च्युली संगीतच असं नाही तर त्यांना कोणतीही कला म्हणजे जर समजा करायची म्हणजे जोपासायची असेल तर त्याच्यासाठी आधी त्यांनी आधी निश्चय केला पाहिजे की मला हे करायचं आहे, मला आवड असली पाहिजे आधी. मग त्याच्यासाठी निश्चय केला पाहिजे की मला हे करायचं आहे म्हणून, आणि त्याचा सातत्याने रियाज केला पाहिजे. मग ती बरोबर आपल्यामध्ये उपजत जाते. रेश्मा, महाराष्ट्राचा आजचा आवाज आणि कोकणातील कार्यक्रमांचा तुझा जो सहभाग होता त्यातली एखादी गोड आठवण किंवा काहीतरी तुला लक्षात राहील असा प्रसंग आम्हाला आमच्याशी सोबत शेअर कर. कोकणचा महागायक ही एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. आणि त्यानंतर मग त्या स्पर्धेतून जे काही पार्टिसिपेंट्स म्हणजे विनर झाले तर त्यांचा एक त्या सरांनी आयोजकांनी म्हणजे एक सुरू कोकण म्हणून कोकणामध्ये प्रोग्राम ठेवला होता. अच्छा. परफॉर्मन्स ठेवला होता. तर आम्ही सर्वजण म्हणजे त्या कॉम्पिटिशन थ्रू आमची छान एक घट्ट मैत्री झाली. आम्ही मैत्रिणी छान झालो आणि आम्ही मैत्रिणी कोकणात गेलो. तिथे असं फिलिंग होतं जसं की बिग बॉसचं घर कसं असतं तसं आमच्यासाठी छान एक कोकणामध्ये हॉटेल होतं आणि बेड होते. आम्ही मुलीच होतो तिथे फक्त. आणि 7-8 दिवस खूप छान एन्जॉय केला कोकणामध्ये. कोकण स्पेशली बघायला मला तेव्हा त्या निमित्ताने मिळालं. आणि सूर कोकण ही हा प्रोग्राम तिथे कोकणात झाला. त्याचा अनुभव खूप छान होता. ॲक्च्युली कोकणचा महागायक ही कॉम्पिटिशन मी विन नाही करू शकले. त्याला कारण होतं म्हणजे लास्ट पर्यंत गेले पण आवाज बसला होता. आणि आवाज बसला होता म्हणून नंबर आला नाही म्हणून मला खंत नाही वाटली, कारण की त्या कोकणमधल्या लोकांनी एवढं म्हणजे एवढी काळजी घेतली होती ना माझा आवाज बसला म्हणून. तिकडचे जे स्थायिक होते त्यांनी कच्चा कांदा खायला घातला होता कारण की माझा आवाज चांगला यावा निघावा म्हणून. त्यांची जी म्हणजे धडपड होती ना ती खूप आठवणीत राहिली. जिंकण्यापेक्षा ह्या आठवणी सोबत, कारण त्यांनी माझा आधीचा आवाज ऐकला होता आणि माझा बसलेला आवाज म्हणून माझा प्राइज गेला. पण ठीक आहे, तरी पण त्यांनी समजून घेतला. मिळाला त्यातून पण छान शिकायला मिळाला. म्हणतात ना कोकणची माणसं साधी भोळी, ते खरंच जाणवलं त्यावेळेस. कोकणचा अनुभव खरंच खूप छान होता. बरोबर. तुझे जे स्वतःचे क्लासेस आहेत, बालसंस्कार वर्ग आहेत, सुगम संगीताचे क्लासेस आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे तुझं, त्यामागचं उद्दिष्ट? मी संगीत अलंकार आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गायडन्स केल्याप्रमाणे क्लासेस सुरू केले. आणि क्लासेस म्हणजे फक्त क्लासेस असं नाही ना, तर मुलांना एक्झाम्स पण द्यायला हवे. मुलांनी त्या एक्झाम्समधून ते छान म्हणजे अभ्यास करू शकतील अजून छान. म्हणजे एक म्हणतात ना की सिरियसली ते सगळं घेऊ शकतील. संगीत हे सिरियसली घेऊ शकतील. तर उद्दिष्ट हेच आहे की मला त्यांना म्हणजे हे संगीत हे पुढे आणायचं होतं. आणि बालसंस्कारामध्ये जे आपले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आरती श्लोक वगैरे हे सगळे मुलांना आलं पाहिजे. आत्ताच्या या काळामध्ये ते संस्कार झाले पाहिजे. तर ते हे एक उद्दिष्ट आहे. मुलांच्या एक्झाम झाल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी सुद्धा माझं स्वतःचं आपल्या कल्याणमध्ये पहिलंच केंद्र आहे, भारतीय संगीत कलापीठ, जे औरंगाबादचं प्रमुख केंद्र आहे ते. तर ती शाखा आपली ते जे केंद्र आहे त्याचं संलग्न म्हणजे आपलं कल्याण केंद्र माझं प्रथमच आहे. तर इथून मग मी सुगम संगीताच्या एक्झाम्सला मुलांना बसवते. मुलं इथून एक्झाम्स देतात. अच्छा, किती छान. तर संगीत हा तुझा फक्त एक छंदच नाही तर तुझं आयुष्याचं ध्येय झालंय, त्याबद्दल तुला काय वाटतं किंवा काय सांगशील? हो, ते ध्येय झालेलंच आहे किंवा छंद नाही म्हणता येणार याला. संगीत
हे म्हणतात ना की एका आजारावरचं औषध आहे. सगळं दुःख विसरायला होतं. ते माझ्या बाबतीत झालेलं आहे. बरोबर. संगीताने म्हणजे खूप काही विसरू शकले मी. आणि ते नव्याने एक जगायला शिकवलेलं आहे संगीताने. तर कोरोनाच्या काळात मगाशी म्हटलं तसं की संगीत म्हणजे फक्त शब्द नाही तर ते एक भावना आहे. बरोबर. हो. त्यामुळे संगीत हीच कला नाही तर माणसाने म्हणजे कोणत्याही कला जपल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजेत. तर मला एक ना अभंग आठवतोय तुकडोजी महाराजांचा. तर त्या अभंगात असं आहे की मी तो गाऊन दाखवते. हो, नक्कीच. एक तरी अंगी असो दे कला, एक तरी अंगी असो दे कला, नाही तरी काय फुका जन्मला, नाही तरी काय फुका जन्मला, एक तरी अंगी असो दे कला, नाही तरी काय फुका जन्मला. तर तुम्हाला छान, मस्त. थँक्यू सो मच. खूप गोड आवाज आहे तुझा. तर ह्या तुकडोजी महाराजांनी हा अभंग रचला होता. तर ह्या अभंगामध्ये तुम्हाला थोडंसं कळालं असेल. एक तरी अंगी असू दे कला, म्हणजे एक तरी कला माणसाला जिवंत ठेवते आणि त्याचे जे दुःख असतात ते विसरायला लावते आणि त्याच्यातलं बालपण जे असतं ते तसंच ठेवते. म्हणजे माणूस किती मोठा झाला आणि एखादी कला तुम्ही जोपासताय तर ते तुमचं बालपण तुम्हाला जिवंत. आणि थोडक्यात ह्या अभंगाचा अर्थ असा होतो की म्हणजे एकतरी कला असू द्या, नाही तर तुमचा जन्म काय फुकटच गेला तो, असं आहे. तर तुम्ही एकतरी कला जोपासली पाहिजे. नक्कीच. रेश्मा, आता आपण यानंतर रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारेन आणि तू थोडक्यात त्यांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक. तर सर्वात आधी प्रश्न की मला असं वाटतं की तुझा आवडीचा प्रश्न असेल, तुझ्या आवडते गायक किंवा गायिका किंवा प्रेरणास्थान गायक कोण आहेत? मला देवकी पंडित आणि अनुराधा पौडवाल या खूप आवडतात. स्टेजवर जाण्यापूर्वी तू करत असलेली एखादी छोटीशी सवय आहे तुझी काही? हो, आहे ना. तर म्हणजे आधी नामस्मरण करायचं, डोळे मिटायचे, नामस्मरण करायचं स्वामींचं, स्वामींना आठवायचं आणि त्यांना बोलवायचं, म्हणजे आमंत्रण द्यायचं त्यांना की तुम्ही कार्यक्रमाला या म्हणून. बरोबर. आणि कार्यक्रम छान होऊ दे, माझ्याकडून छान सेवा घडू दे. बरोबर. आणि बालगायन की सुगम संगीत, दोघांपैकी? बालसंगीत आणि सुगम दोन्ही. हो. डावा उजवा काही नाही, असं नाही, दोन्ही. बरोबर. आणि आता आमचा आवडीचा प्रश्न की तुला कोणतं गाणं आवडतं गुणगुणायला? तुम्ही मगाशी विचारलत मला की गायिका, तर त्या दोन्ही गायकांचं एक कडवं ऐकवते मी. हो, नक्की आम्हाला आवडेल. अनुराधा ताईंचं बंदिनी हे. बंदिनी स्त्री बंदिनी, हृदयी पान्हा नयनी पाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी स्त्री बंदिनी. किती छान. बंदिनी. खूप छान, मस्त. थँक्यू. आणि अनुराधा ताईंचं. हो. तुझे आभाळाचे रूप, माझा देह माती माय, कधी करापली दूध, कधी दाटलेली साय, उभे भांडण जन्माशी तरी गाथा सांभाळीला, तुझ्या थोरवीचा आहे माझ्या माथ्यावर टेळा, जगण्याच्या समयीत तुझ्या भंगाच्या वाती, वादळात चालताना तू
खूप गोड, खूप छान. थँक्यू सो मच. मस्त मस्त मस्त. खरंच किती टॅलेंट भरलेलं आहे तुझ्यामध्ये. मस्त, मला खूप आवडला तुझा आवाज. थँक्यू सो मच. इतक्या गोड गळ्याची गायिका माझ्या समोर बसली. मला खरंच खूप छान वाटलं तुझा आवाज ऐकून. अजून तुला थोडेसे 1-2 प्रश्न मला माझ्या मनात आलेत, विचारावेसे वाटतात. की घर, करिअर, तुझा जो छंद आहे तो तू जोपासते, तुझी क्लासेस तू घेतेस, हे एवढं सगळं मॅनेज करताना घरात मुलांकडे लक्ष द्यावं लागत असेल, नातेवाईक सांभाळावे लागतात, तर तू हे सगळं कसं मॅनेज करते? म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया समाजामध्ये अशा आहेत की त्या फक्त कारणं देत असतात की नाही मला हे जमणार नाही आहे, ते जमणार, म्हणजे त्यांच्या मनात एक भीती असते किंवा कारणं असतात. तर त्यासाठी तू काय सांगू शकते त्यांना की त्यांनी कसं पुढे यावं समाजाच्या? ॲक्च्युली आवड असली की सवड निघते, तसा थोडा प्रकार असतो. तर आपल्याला ज्या कलेत आवड आहे, जे करावं असं वाटतं, मग ते कोणतीही कला किंवा काहीही असू दे. जे तुम्ही सुद्धा आता तुमचे क्लासेस आहेत मेकअपचे वगैरे, तुमचं पार्लर आहे किंवा काय, तर म्हणजे सगळ्या स्त्रियांनी ज्यांना जे जे वाटतंय करावं असं ते करायला हवं. मी तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे की निश्चय करायचा आहे तुम्हाला की हे मला करायचं आहे, तर ह्याच्यासाठी वेळ पण दिला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने घरच्यांचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा असतो. तर तो असला पाहिजे घरच्यांकडून पण, आणि तसं आहे माझ्याकडून पण. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याला टॅलेंट ओळखलं ना तर त्यांना तेही आपल्याला सपोर्ट करतात, पण मग आपणच त्यासाठी स्टँड घेतला पाहिजे. हे खरं आहे की आपणच आपल्यात जे काय विरोध होतोय म्हणून आपण हारला नाही पाहिजे. आपण करतो हे चांगलंच करतो, चांगल्यासाठी. आणि आपण जन्माला आलोय तर समाजाला काहीतरी देणं आहे की आपण फक्त जगतोय, खातोय, पितोय. मी कालच्या पॉडकास्ट मध्ये तेच बोलले की रोजचं जगणं सारखं होतं, तुमचं फक्त जेवणातली भाजी तुमची बदलते, रोजचं जगणं सेम. तर ते नाही, तुम्ही वेगळं काहीतरी करून बघा. संघर्ष पण तुमच्या जीवनात असेल तर त्याला ती फोडणी असते ऍक्च्युली, आणि असला पाहिजे. ते जर समजा असेल ना तर तुम्हाला जगायला पण मजा येते, तुम्ही समाजाला देताय, ही तुमच्याकडून झालेली सेवा आहे, हे कर्म आहे चांगला, तर ते तुमच्याकडून घडतंय. मग ते केलंच पाहिजे, तुम्हाला आवडतंय ते. असं नाही होणार की तुम्हाला काय, तुम्ही पाककलेमध्ये पण छान असाल तर मग तुम्ही पाककलेचे सुद्धा क्लासेस घेऊ शकता किंवा काही. स्त्री असं नाही की काहीच करू शकत नाही, ती खूप काही करू शकते. तर मला हेच सांगणं आहे की तुम्ही हे ओळखा स्वतःला आणि बाहेर पडा ह्याच्यातून. खरंच आहे. ठीक आहे. आता मला एक विचारायचं आहे की तू एकटी आहेस, बहीण भाऊ तुला काय किती? हो, माझी एक बहीण आहे, म्हणजे मी मोठी आहे, मधला भाऊ आहे. मी असं ऐकलं की नम्रता संभेराव तुझी बहीण आहे. अरे वा. तू मोठी, किती मोठी आहे मग? ती मोठी आहे, सॉरी मी मोठी आहे. मोठी आहेस. मी मोठी आहे आणि ती लहान आहे, ती नंबर आहे. मला खूप आवडते नम्रता संभेराव, खूप सुंदर ऍक्टिंग करते. आणि तिच्यानंतर आज तुझं टॅलेंट माझ्या समोर आलंय. बापरे, मी तर शॉकच झाले तुझा आवाज ऐकून. थँक्यू सो मच. आई वडिलांना अभिमान वाटावा अशी मुलं जेव्हा आई म्हणजे त्यांच्या पोटी येतात, तर मी तोच विचार करत होते मगाशी की नम्रताला बघून, तुला बघून आई वडिलांना किती छान वाटत असेल. खरंच वाटतं, आणि त्यांना खूप अभिमान वाटतं, म्हणजे त्यांचे डोळे आनंदाने भरून येत असतील आजही. म्हणजे माझ्यासाठी म्हणा किंवा नम्रतासाठी म्हणा, खूप कौतुकास्पद मेसेजेस त्यांना येतात, त्यांच्या मित्र परिवाराकडून येतात. तर म्हणजे आम्ही ऍक्च्युली खूप नशिबान आहोत की त्यांच्या पोटी आम्हाला जन्म मिळाला आहे. तर आणि त्यांनी ते संस्कार दिले, जसं की मी तुम्हाला म्हणाले की लहानपणापासून पप्पा घेऊन जायचे मंदिरात, तर ते सूर कानावरती यायला लागले, ते संस्कार घडत गेले. आई पण गायची, ती स्वतः ओव्या गाते, हळदीची गाणी गाते, तिचाही आवाज खूप गोड आहे. बरोबर, तिथून तुला प्रेरणा मिळत गेली नाही का? बरोबर. तर ते थोडंफार मग नम्रतामध्ये आणि माझ्यामध्ये येत गेलं असं. आणि भाऊ सुद्धा उत्तम गातो आणि गिटार वाजवतो. आणि म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे की कुणी बसून नाही राहायचंय, आपण जन्माला येतोय काहीतरी समाजाला देणं. तर माझा भाऊ सुद्धा ऍक्च्युली तो पण कस्टम हाऊस एजंटमध्ये जॉब करत होता, पण त्याचं पण स्वतःचं आता एक स्नॅक्स काउंटर आहे दादरला, फुल मार्केटच्या इथे छान एरियामध्ये. तर तो सुद्धा म्हणजे एक म्हणतो ना समाजाला देणं आहे, तर तो पण ती एक सेवाच करतोय. म्हणजे लोकांना त्याच्या हाताने जे काही जेवण बनवून देतोय म्हणा, जे काही स्नॅक्स बनवून देतोय किंवा काय,
तर ती पण एक सेवाच आहे. बहीण सुद्धा एक सेवाच करते, लोकांना हसवते आणि माझ्याकडून गाण्याची सेवा होत असेल. मस्त. तर हे सगळं आई वडिलांची पुण्याई आहे. आणि बस बरोबर. माझ्या व्हॉट्सअपच्या ते नावाच्या इथे असतं ना, आपण काही नाव टाकतो आपलं किंवा काय, तर खाली एक लाईन ऍड करायची असते. तर माझं एक आहे तिथे लाईन, ती मी कधीच म्हणजे मी बघितली तुझी मगाशी. मी तुला विचारणार पण होते ऍक्च्युली त्याच्याबद्दल. तू स्टेटस ठेवलाय काहीतरी ना, म्हणजे आपला आयकॉनमध्ये. हा काय? तर ते उपकार माय बापा हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे. तर हे त्यासाठीच आहे की म्हणजे आई वडिलांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, की त्यांनी मला हा एक चांगला कंठ दिलाय. खरंच. आणि ते कधी मी काढू शकणार नाही. खरंच. तर त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि सासू सासऱ्यांनी नवऱ्याने सुद्धा अजूनपर्यंत खूप सपोर्ट केला, तर त्यांचेही आभार. हो, खरंच आहे. रेश्मा, तू आलीस या स्टुडिओमध्ये, आल्यानंतर बघितलं पॉझिटिव्हिटी आली खूप जास्त. छान वाटायला लागलं मला तुझ्या अभंगाच्या ओळी, तुझं बोलणं आणि तुझं एकूणच सगळं स्ट्रगल आणि प्रवास ऐकून मला खूप छान वाटतंय. तर आता एक माझी अजून रिक्वेस्ट आहे, जे मलाच काय माझ्या श्रोत्यांनाही आवडेल, की तू एक अजून तुझ्या आवडीचं गाणं एखादी आमच्यापर्यंत पोचवावंस. नक्कीच. जे मी सगळीकडे तेच गाते गाणं. हां, चालेल. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. मस्त. खूप छान, खूप छान, खूप छान. तर तू आलीस, आमच्या स्टुडिओला भेट दिलंस, त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार तुझे. आणि तुला पुन्हा अजून यायचं आहे. नक्कीच. तुझे अजून परत नवीन नवीन गाणे आम्हाला ऐकायचे आहेत. नक्की. तर नंतर परत तुझं एक वेळ स्वागत आणि आभार. धन्यवाद. तुमचेही खूप मनापासून आभार मानते, तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.